मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत एका वेगळ्या विषयावरती. मित्रांनो, खरं म्हणजे काही महत्त्वाच्या घटना अशा आहेत की आपण त्याचा विचार करत नाही, त्या घटनांकडे फक्त पाहतो, पण त्याच्या मागची एकंदरीत पार्श्वभूमी काय आहे हे सगळं किती वर्षापासून किती दिवसापासून कोणकोणत्या घटनांमधून ह्या सगळ्या भावना किंवा ह्या प्रकारची विकृती म्हणा, संस्कृती म्हणा शिरपत आलेली आहे आणि तिनं आज हे रूप घेतलेलं आहे. हा पण जर विचार केला तर आपल्याला भयंकर असं वाटेल, लक्षात येईल की आपणच स्वतः कशा चुका करत आहोत. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की नुकतीच ताजी गोष्ट महाराष्ट्राचा जर विचार केला तर आमदार संजय गायकवाड आहेत. त्यांनी सरळ मतदारांना म्हणजे जे पैसे घेऊन मतदान करणाऱ्या लोकांना तोंडावर सुनावलेलं आहे की तुम्ही विकाऊ आहात, तुम्ही नालायक आहात, तुम्ही 2000मध्ये 5000मध्ये विकले जाता, माझ्याकडून पैसे घेतल्याशिवाय तुम्ही मतदान करत नाही तुम्ही. आणि त्यांनी अतिशय वाईट शब्द वापरलेला आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सुद्धा नालायक आहात, त्यांच्यापेक्षा सुद्धा गयबीते आहात तुम्ही. म्हणजे अक्षरशः त्यांनी फार वाईट शब्द वापरले आणि त्याबद्दल अनेक लोकांनी टीकासुद्धा केली मतदारांच्या संदर्भात. ज्यांनी पैसा घेऊन मतदान केलं त्या तुम्हाला कोंबडं पाहिजे, बकरं पाहिजे, पैसे पाहिजेत, मला सुद्धा तुम्ही म्हणजे बिना पैशानं मतदान केलं नाही असं तोंडावर सुनावलं. आमदार संजय गायकवाड हे बोलण्याच्याबद्दल थोडे जरा मुहफट ज्याला आपण म्हणतो किंवा फाटक्या तोंडाचे अशा प्रकारची त्यांची ख्याती आहेच. दुसरी गोष्ट त्याहीपेक्षा पुन्हा एक आणखी गोष्ट की अजित पवार काय म्हणाले. अजित पवारांनी सुद्धा मतदारांना आणि काही कार्यकर्त्यांना सुनावलं की तुम्ही काय केलं, तुम्ही मला मतदान केलं म्हणजे माझ्यावर काही उपकार केले का, मी काय तुमचा नोकर आहे का, तुम्ही काय मला खरेदी केलेलं आहे का, तुम्ही माझे मालक आहात का, अशा अर्थाचे सभ्य भाषेमध्ये पण उद्धटपणानं म्हणता येणार नाही त्यांनी सुनावलं. थोडा ऐकताना आपल्याला उद्धटपणा वाटतो पण त्याचं चूक काय मला हे काही कळत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही एक मत दिलं म्हणजे सगळ्यांनी मालकच झालो, म्हणजे एखादं एक मत, अरे ते तुमचं कर्तव्यसुद्धा आहे ना. मतदान केलं म्हणजे तुम्ही काही उपकार केलेले नाही आहेत. मतदान एक या देशात भ्रम फार आहे, या देशामध्ये भ्रम फार आहे. जसं मतदान केलं म्हणजे मी उपकार केले त्यांच्यावरती आणि मग त्यांनी सगळं इमानदारीनं वागलं पाहिजे, मी मात्र शेण खाल्लं पाहिजे. ही जी विचित्र प्रवृत्ती लोकांमध्ये आहे, माझ्यापुरतं पाहायचं इतरांच्याबद्दल काय आहे हे याच प्रकारे हे का होऊन राहिलं. अमित शहा बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल बोलले, त्यावेळेसही मी बोललो होतो की यातून काही होणार नाही, अमित शहा माफी मागणार नाहीत, अमित शहा त्यांचा कोणी राजीनामाही घेणार नाहीत. त्यावेळेस एका चर्चेमध्ये बोलताना आमचे काही जे पॅनलिस्ट होते, काही मित्र होते, ते एकदम ते म्हणाले नाही असं नाही वाकुळकरजी की बातों से हम सहमत नाही आहे वगैरे वगैरे. बरोबर आहे, त्यांची भावना बरोबर आहे, पण मी म्हटलं माझ्याशी सहमत असणं नसणं तो भाग नाही आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनातली भावना वेगळी आहे. पण अमित शहा जे बोलले, नेत्यांच्याबद्दल जे बोलले आणि कार्यकर्त्यांच्याबद्दल अप्रत्यक्षपणे ते बोलले की भाई बाबासाहेब 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 ये तो फॅशन हो गई है. मुख्य मुद्दा असा की त्यावेळेस एकाही मंत्र्याने निषेध केला नव्हता भाजपमधल्या, एकाही दलित नेत्यानं जो आंबेडकरवादी वगैरे म्हणतो त्यानं एकाने निषेध केला नाही. मी ते बोललो, मी म्हटलं बा हे आतापर्यंत निषेध केला नाही, 2 दिवस झाले होते आमचे त्यावेळेस चर्चेच्या वेळेस. मी म्हटलं एकानेही निषेध केला नाही, एकानं राजीनामा देण्याचा तर विषयच सोडा. आमदार खासदारांनी फार कशाला भारतीय जनता पार्टीमधल्या SC प्रकोष्ठ जे असेल त्यामधल्या कमिटी असेल त्यामधल्या एकाही पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिलेला नाही किंवा त्यावेळेसपर्यंत निषेध केलेला नव्हता. आणि त्यामुळे अमित शहा इथे जिंकणार आहेत, जवळपास जिंकत चाललेले आहेत असं मी म्हणालो होतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आपल्यासमोर हे करणाऱ्या लोकांचा तो पराभव आहे असं मी बोललो होतो. आता काय झालं, राजीनामाही नाही, निषेधही नाही केला कोणी. एका पदाधिकाऱ्यानं अजूनपर्यंत पदाधिकाऱ्याने आमदार खासदारांचा राजीनामा सोडा किंवा त्यांनी निषेध करण्याचा विषय सोडा, पण एका साध्या पदाधिकाऱ्यानं आपलं ज्या पदाला कवडीची किंमत नाही असं पदसुद्धा सोडलेलं नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची तुमची निष्ठा खरी आहे का, किती पातळ आहे, किती घट्ट आहे, किती इमानदार आहात तुम्ही त्या विचाराच्या संदर्भात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे अमित शहाच्या बोलल्यामुळे बाबासाहेब छोटे होत नाही, पण हे का झालं, बाबासाहेबांचा अपमान त्यामुळे होत नाही, तो त्याच्यावर अवलंबून आहे ना. कारण कसं आहे की बाबासाहेब बाबासाहेब आहेत, कोण काय म्हणतो यानं काही छोटे मोठे होण्याचा तो प्रश्न नाही, ती व्यक्तिमत्व काही इतकं छोटं नाही. पण याचं मूळ कुठे आहे, याचं मूळ असं आहे की हे आंबेडकरवादी जनता किंवा बाबा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारी किंवा
काँग्रेसच्या विरोधात असणारी जी जनता आहे ती गांधींच्या नावानं ओरडतात. म्हणजे गांधींना टकल्या काय ना काय काय म्हणण्यापर्यंत त्यांची मदल जाते. आणि त्यावेळेस आंबेडकरवाद्यांना फार आनंद व्हायचा, पुरोगामी लोकांना फार आनंद व्हायचा. संघवाल्यांना तर आनंद बाबासाहेबांच्या बदनामीमध्ये आहे. संघवाल्यांना आनंद तर कोणताही महापुरुष असेल त्याच्याबद्दल त्यांना आनंदच होतो, त्याची बदनामी होत असेल तेव्हा. पण आंबेडकरवादी जनतासुद्धा बाबासाहेबांची बाजू घेत असताना त्यांना गांधीजींना व्हिलन ठरवायचं, टिंगल टवाळी करायची आणि त्यावेळेस त्यांना मोठा आनंद व्हायचा. त्याचा परिणाम होता त्यांनी गांधींची बदनामी केली संघवाल्यांनी, नेहरूंची केली, इंदिरा गांधींची केली, सोनिया गांधींची केली, राहुल गांधींची केली, सगळ्यांचीच करतात. आता त्यांना हळूहळू वाटलं की आंबेडकरवाद्यामधले सुद्धा अनेक लोक आपल्या तुकड्यावर जगतात असं त्यांना वाटलं ना. सरळच आहे ना, त्यांच्यामध्ये आहेच. कारण त्यांच्या पक्षामधले आमदार खासदार त्यांचेच जास्त आहेत ना, BJPचे रिझर्व्ह मतदारसंघामधून त्यांचे लोक BJPवालेच लोक जास्त नाही, BJPच्याच सीटा जास्त येतात. याचाच अर्थ असा त्यांना असं वाटलं की हे लोक आपले झालेले आहेत गुलाम. आणि त्यामुळे सर्वसामान्य दलित मतदारांच्याबद्दल किंवा सर्वसामान्य ते OBC असो, SC असो, ST असो, सामान्य जे विकले जातात त्यांना सर्वसामान्य म्हणता येत नाही. ते धंदेवाईक लोक आहेत आणि ते राजकारणी तसेच झालेले आहे. त्यामुळे मी सर्वसामान्य म्हणतो, जो इमानदार आहे, आजही इमानदार आहे, त्याच्याबद्दल बोलतो. त्यांचं प्रमाण किती असेल हे माहीत नाही. पण जे विकले गेलेले आहेत, मतदार असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, ते कोणत्याही समाजाचे असो, तेली असो, कुणबी असो, माळी असो, धनगर असो, SC असो, ST असो, अल्पसंख्याक असो, आदिवासी असो, कोणीही असो, जे विकले गेलेले आहेत त्यांच्याबद्दल अमित शहानं जर काय असं म्हटलं, संजय गायकवाड यांनी म्हटलं, अजित पवारांनी म्हटलं, काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे मला सांगा. ते खरंच बोलले ना. तुम्हाला वाईट वाटत असेल पण ते खरंच बोलले ना. आणि जे काही लोक त्यांचा निषेधही करतायत आमदार बिमदार, पण ते नाटक आहे त्यांचं. ते स्वतःही त्यांच्या मनातली भावना काय की भाई साले को इसको इतना देता हूँ, उसको उतना देता हूँ, अला इसकी हड्डी खाता है, उसकी हड्डी खाता है, हे सगळं बोलतात. नाही खरं आहे ना. याच्यात लपवण्यासारखं काय किंवा नवल काय आहे. पण त्याहीपेक्षा आणखी ह्या गोष्टी कशा, ते म्हणतात नाही की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो, काळाला घराचा पत्ता सापडला हे वाईट आहे. तर हे जसं तुम्ही गांधींच्या स्वातंत्र्याच्या बद्दलच्या एवढ्या त्यागाबद्दल सुद्धा तुम्ही टिंगलटवाळी करणार, तर तुमच्याही नेत्यांची टिंगलटवाळी होणार. ही शिवाजी महाराजांच्या बद्दलही झाली, OBC आणि आता मराठा आरक्षणाचा जेव्हा प्रश्न आला ना, ते जरांगे म्हणजे काय वाटेल ते OBCने त्यांना बोलायला लागले. वास्तविक यांची भूमिका यांच्या बाजूनं, त्यांची भूमिका त्यांच्या बाजूनं. यांना जसा मागण्याचा अधिकार आहे तसा त्यांनाही मागण्याचा अधिकार आहे ना, किंवा नाही म्हणण्याचा अधिकार आहे ना. घ्या तुम्ही. पण जेव्हा जरांगे अतिशय खालच्या लेवलवरून OBCने त्यांची म्हणजे काय त्याला शिवीगाळ करत होते त्यांना, त्यावेळेस जे मराठा समाजाच्या ज्या कोणी हे सगळे करतात असं मी म्हणत नाही. पुन्हा सांगतो, जे शहाणे असतात ते या शिवीगाळीला, द्वेषाला, म्हणजे ते कोणत्याही समाजातले असो, कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही धर्माचे असो, महापुरुषांचा अनुयायी जर इमानदार असेल तर काही मतभेद जरी असले तरी तो खालच्या लेवलवरून टिंगल टवाळी करू शकत नाही. आणि जो कुणाची खालच्या लेवलवरून टिंगल टवाळी करत असेल तो महापुरुषाचा अनुयायी असू शकत नाही, मग तो कोणताही महापुरुष असो. आणि त्यामुळे पण गंमत कशी आहे की ह्या सगळ्या तिथे मराठा आणि OBC याच्यामध्ये एवढं झालं ते की यानी त्याची बदनामी करायची, त्याने याची बदनामी करायची, हे सगळं सुरू झालं. त्याच्यातून संतोष देशमुख यांचा तो खून वेगळ्या कारणासाठी झाला. तो काही जातीपातीच्या धर्माच्या आधारावर खून झालेला नाही, त्यातला आधार तो वेगळा आहे. त्यांची खंडणी आणि मग तिथले जे पवनचक्क्यांचा तो सगळा व्यवसाय उद्योग आणि त्याच्यामध्ये आधी तिकडे जे क्रिमिनल सगळं साम्राज्य निर्माण झालं, तर ते संतोष देशमुख यांचा जो खून झाला. सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस स्टेशनमध्ये एक प्रकारे खूनच मानला जातो, त्यांची सुद्धा हत्याच झाली एक प्रकारे. पण याच्यामधला जो फरक पुन्हा जाणवला की सोमनाथ सूर्यवंशीबद्दल फारसं काही बोललं जात नाही, संतोष देशमुखांच्याबद्दल मात्र भरभरून. मग ते काय तो कराड आणि मग ते मुंडे यांच्याबद्दल, म्हणजे गोपीनाथ मुंडे, आपले गोपीनाथजी मुंडे, त्याच्यानंतर धनंजय मुंडे, मग आपल्या पंकजा मुंडे आणि आणखी त्यांची जी बहीण आहे त्या मुंडेंच्या संदर्भात त्यांनी कसे खून केले, कसे कुणाचे गेम केले, खरं काय खोटं काय माहिती नाही. पण तसा एक व्हिडिओ फार व्हायरल होतो आहे. फार व्हायरल होतो आहे. आणि हे सगळं भयंकर आहे. म्हणजे सगळं ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर हे रात्रीतून होत नाही.
हे सगळं विष आहे ना, हे रात्रीमधून होत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या घटना घडतात, ह्या रात्रीतून होत नाही. आपण समाजामध्ये जे ज्या पद्धतीचं असं विष पेरलं जाते, त्याला आपण खत पाणी घालतो. माझ्या सोयीचं असेल तर मी उचलून धरतो, तुमच्या सोयीचं असेल तर तुम्ही उचलून धरता, आणि त्यातून हा सगळा प्रॉब्लेम होत जातो. म्हणून हे वेळीचे प्रश्न, हे प्रसंग आपण रोखले पाहिजे, अडवलं पाहिजे, हा मोह टाळला पाहिजे. आणखी एक ताजी घटना आहे, अतिशय वाईट आहे. मध्य प्रदेशामधील जैन मंदिरावरती काही लोकांनी, हिंदू लोकांनी, ते काही डागडुजी करत होते आणि त्या याच्यामध्ये काही स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या काही लोकांनी हमला केला, दगडफेक केली, तोडफोड केली, अशा प्रकारचा व्हिडिओ फिरतो आहे. जैन समाज आता त्यावरती टीका करत आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण जैन लोकांनी सुद्धा काय केलं, हे खाऊ नका, ते खाऊ नका, आमचा सण आहे काय, तो पर्व असेल आणि त्यावेळेस मग यांनी हे खाऊ नये, त्यांनी हे खाऊ नये, यांची दुकानं बंद ठेवा, मुसलमानांची दुकानं बंद ठेवा, हे सगळे धंदे केले. मुंबईमध्ये मराठी बोला आता, कारण गुजराती लोकांचं राज्य आहे, आता मराठी माणसांचं राज्य नाही, आमची सत्ता गुजराती लोकांची आहे, म्हणून तुम्ही मराठीमध्ये बोलला तर मारलं, धमक्या दिल्या, शिवीगाळ केली, मारपीट झाली बऱ्याच ठिकाणी. हे जे सगळं आहे ना, मग हे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असो, महात्मा गांधींच्या बद्दल असो, नेहरूजींच्या बद्दल असो, इंदिरा गांधींच्या बद्दल असो, सोनिया गांधींच्या बद्दल असो, आता प्रियंका गांधींच्या बद्दल असो, कोणत्या आमदाराच्या बद्दल असो, शिवाजी महाराजांच्या बद्दल असो, जिजाऊंच्या बद्दल असो, महात्मा फुल्यांच्या बद्दल असो, ह्या सगळ्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये मी अजूनही म्हणतो की काही मतभेद एखाद्या विषयावरती असू शकतात. कोणताही महापुरुष परिपूर्ण नाही की बस त्या महापुरुषानं सांगितलेला विचार हा अंतिम सत्य आहे, असं होऊ शकत नाही. काळानुरूप बरेच विचार बदलतात. महापुरुषांनी सुद्धा आपल्या भूमिका वेळोवेळी बदललेल्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बदलाव्या लागल्या, काळाच्या ओघामध्ये हे बदलते, बदलावं लागते माणसाला. पण म्हणून कोणत्याही महापुरुषाची बदनामी करणं, कोणत्याही जातीच्या लोकांची बदनामी करणं, कोणत्याही धर्माच्याबद्दल द्वेष पसरवणं, कोणत्याही धर्माच्याबद्दल विष पसरवणं, हा जो प्रकार आहे हा कोणीही खपवून घेता कामा नये. आज तुम्हाला बरं वाटते दुसऱ्याची बदनामी होत असताना, पण तोच माणूस उद्या तुमच्या बदनामी साठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतील तेव्हा फार वेळ निघून गेलेली असेल. आणि म्हणून मला असं वाटते की ते म्हणतात ना की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आहे, आणि त्याच्यामुळे काळ आता सोकावलेला आहे. आपण सर्वांनी याचा विचार करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. नाहीतर या देशाचं काही भलं नाही. या देशाचा अफगाणिस्तान होऊ देऊ नका. हिंदू धर्माच्या नावावरती कोणी जर समजा तालिबानी व्यवस्था इथे आणायचा प्रयत्न करत असेल तर ते धर्म हा असं कुणालाही असं द्वेष करायला, कोणाचे मुर्दे पाडायला सांगू शकत नाही. कोणताही धर्म असो, कोणताही महापुरुष असो, अशी चुकीची तुम्हाला शिकवण देणार नाही. एवढा विचार करा. माणसाला माणूस म्हणून जगू द्या आणि माणसासारखं वागा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.